कोकणामध्ये जायला, गोव्याकडे जायला वेगवेगळे महामार्ग उपलब्ध आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांचं शेती उद्ध्वस्त करून महामार्ग नेणं चुकीचं आहे. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. बरोबर आहे की त्यांचा उद्देश चांगला आहे की पर्यटक यावेत, भाविक दर्शनासाठी वेळेत यावेत, ज्याच्यामुळं राज्याची आर्थिक व्यवस्था गतिमान होते. गेल्या मंगळवारी मी आमच्या पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना शक्तीपीठाचा मार्ग बदला, शक्तीपीठ महामार्ग रद्द करू नका, परंतु याचे अलाइनमेंट बदला म्हणून मी शिंदे साहेबांना भेटलो. काल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा निवेदन दिलं की शक्तीपीठाचा मार्ग अन्यत्र आपण हलवा, कारण माझ्या मतदारसंघातील 18 गावामधून हा शक्तीपीठ महामार्ग जातो. इथे बागायत शेती आहे, ऊसाखालची नगदी पिकं लोक घेतात आणि पश्चिम विभागातील माझ्या मतदारसंघातली जी गावं आहेत इथे शेतकऱ्यांची होल्डिंग कमी आहेत, त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त करून हा महामार्ग जातो आणि याला पर्यायी मार्ग तुम्ही उपलब्ध करा, कारण या महामार्गामुळे शेतकरी तर उद्ध्वस्त होतोच, परंतु त्याचबरोबर आज शक्तीपीठ महामार्गावरून जाणाऱ्यांची जे पर्यटक असतील किंवा भाविक असतील त्यांना कोल्हापुरातून गोव्याकडे जायला पर्यायी महामार्ग उपलब्ध आहेत. म्हणजे उदाहरणार्थ रत्नागिरी नागपूर जो आंब्याकडे जातोय, आपला कोल्हापूर गगनबावडा जो कणकवलीपर्यंत जातोय आणि राधानगरीमधून पलीकडे जो गेला तो कणकवलीच्या पलीकडच्या बाजूमध्ये उतरतोय. हे पश्चिम विभागातील 3 नॅशनल हायवे या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गाची बागायत शेती पट्ट्यातून हा मार्ग नेण्यासाठी लोकांचा प्रचंड विरोध आहे आणि ही भूमिका मी त्यांना पटवून सांगितली आहे. आणि आता मी असं म्हणू शकत नाही, आता चंदगडचे आमदार ते म्हणजे आमच्याकडनं नाही, मी त्यांच्या मतदारसंघाच्या संदर्भात काय बोलू, तिथली वस्तुस्थिती जाणून घेऊ. तर जो आता महामार्ग इकडून त्यांनी नवीन अलाइनमेंट दाखवली ते आमच्या केरल्यापासून सर्वसाधारणपणे भासूर भाचनवाडी 18 गावामध्ये, तिथून पुढे राधानगरीमध्ये आहे. हा सुपीक पट्टा आहे आणि मुळात या मार्गावरून एक हायवे आता रत्नागिरी गोवा झाला, तिथं जमिनी गेल्या. वैभववाडी कोल्हापूर वैभववाडी कोकण रेल्वे जोडणारा मार्ग इथूनच जाणार आहे आणि हा पूर परिस्थितीतला भाग आहे. इथं नद्यांना पूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो, ते या विभागातूनच येतो आणि परत भराव पडले तर आहे. सगळ्यात मोठा पुराबरोबर आहेच, परंतु सगळ्यात शेती उद्ध्वस्त आहे आणि शेवटी शेतकरी जगला पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्री सगळ्यांचीच आहे. त्याच्यामध्ये त्यांना दुमत असणं काहीच कारण नाही. त्यामुळे शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त करून आम्हाला नको त्यांना मी समजून सांगितलेलं आहे आणि त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे. नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पण आणि शिंदे साहेबांना पण मी सांगितलं ते MSRTCचे मंत्री आहेत. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. बरोबर आहे की त्यांचा उद्देश चांगला आहे की पर्यटक यावेत, भाविक दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी यावेत, ज्याच्यामुळं राज्याची आर्थिक व्यवस्था गतिमान होते आणि अगदी बरोबर आहे. परंतु वेगवेगळे कोल्हापूर नंतर सांगलीकडून रस्ता आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधून कोकणामध्ये जायला, गोव्याकडे जायला वेगवेगळे महामार्ग उपलब्ध आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांचं शेती उद्ध्वस्त करून महामार्ग नेणं चुकीचं आहे आणि पर्यायी व्यवस्था आहे हे जेव्हा मी समजून सांगितलं तेव्हा त्यांनी निश्चितपणे याच्यावरती विचार करू अशा संदर्भातली भूमिका स्पष्ट केली.